प्रचार सभेला गावभेटीच्या दौऱ्याला जात असताना अचानक मला आमचा मागच्या गाडीत होता नवनाचा फोन आला की अजितदादाच्या विमानाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि टी व्हीवरती न्यूज त्याचा चालू आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये 6 मृत्युमुखी पडलेले आहेत असं सांगितलं ना. अजितदादा गंभीर आहे अशा पद्धतीची न्यूज ही टी व्ही चॅनलवरती त्या ठिकाणी दिसू लागली. आम्ही तात्काळ सगळा दौरा थांबवला आणि यूट्यूबवरती मोबाईलवरती जेव्हा न्यूज बघायला त्यावेळेला 6 मृत्युमुखी आणि दादा गंभीर जखमी अशा पद्धतीच्या न्यूज येऊ लागल्या. तेव्हा तात्काळ आम्ही तिथून तो दौरा तिथं सोडून परत निघालो. तोपर्यंत रस्त्यामध्ये येईपर्यंत मंगळवारपर्यंत येईपर्यंत तोपर्यंत परत बातमी आली दादांच्या दुःखद निधनाची. वार्ता कानावरती पडल्यानंतर तर म्हणजे मनाला एवढ्या वेदना झाल्या आणि असं कसं होऊ शकतं हे अशक्य आहे. त्यासुद्धा मनातले प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ लागले आणि एखादं स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये काही खरं नसतं की अशा पद्धतीचे विचार डोक्यामध्ये येऊ लागले की अचानकपणे असं माणसांना असं देवानं आमच्या दादांना हेरावून गेलं हे मनालाही कुठं पटत नव्हतं. परंतु काळापुढं कुणाचंच काही चालत नाही. दादांचा स्वभाव हा तर मी राजकारणात आल्यापासून दादांचा स्वभाव मी बघतोय आणि ऐकूनही होतो की दादा एकतर दादांना स्पष्ट बोलणं, लोकांच्या मध्ये कुठल्याही गोष्टीची दुधावस्थे न ठेवता लोकांना पुढच्याला काय वाटतंय, जे काम होतंय किंवा नाही होतंय हे दादा त्या ठिकाणी कुणालाही जे खरं आहे ती बाजू त्या ठिकाणी सांगणे अशा पद्धतीचं कार्याची सुद्धा स्पष्टोक्ती आणि ज्या पद्धतीनं दादा कामकाज करायचे पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री लोक संपेपर्यंत 9 वाजू 10 वाजू 11 वाजू 12 वाजू तोपर्यंत काम करणारा माणूस म्हणून दादांची ओळख आणि कुठलंही न होणारं काम सुद्धा त्या ठिकाणी दादांना जर वाटलं दादांच्या लक्षात आलं की समाज उपयोगीला नियमात बसत नाही, वेळ पडली तर नियमात बदल करून ते काम करण्याचं काम दादा या निमित्तानं करतात ही ख्याती अख्ख्या महाराष्ट्रावर आहे. दादांचं अकाली झाल्यानं या निमित्तानं म्हणजे मी पोटनिवडणुकीच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला निवडून आल्यानंतर वारीची पहिली बैठक ही पुण्यामध्ये दादांच्या अध्यक्षतेखाली होती आणि दादांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक होत असताना त्या ठिकाणी मी पहिलीच वारीची माझी आमदार झाल्यानंतरची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये मला वाटत होतं दादा ऐकून घेतील का नाही घेतील. मी तर विरोधात निवडून आलोय परंतु त्या ठिकाणी मला दादांनी बोलण्याची संधी दिली. त्या मीटिंग मध्ये मी बोललो दादा या निमित्तानं पंढरपूर शहरामध्ये आज लाखो भाविक या आपल्या पंढरपूरमध्ये येतात आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर आमच्या म्हणजे पंढरपूरच्या आणि जेवढ्या नदी भीमा नदी जिथपर्यंत सोलापूर पर्यंत जाते त्या सोलापूरची लोक सुद्धा वारी झाल्यानंतर ही कायम आजारी पडतात. आम्ही सुद्धा लहानपणापासून ऐकतोय की वारी झाली तर आजारी पडतोय, दवाखाने फुल होतात, थंडी ताप सगळ्या त्या ठिकाणी आजार हे निर्माण होतात आणि अशा पद्धतीनं वारी झाल्यानंतर होतं. मग दादांनी विचारलं कशामुळे होतं. मी दादांना सांगितलं की इथला एसटीबीची महिला मिश्रित शुद्ध पाणी करून करण्याचा जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टची कॅपॅसिटी ही अत्यंत कमी आहे आणि या अत्यंत कमी असल्यामुळं तिथं अचानक आजची कॅपॅसिटी आहे पंढरपूर शहरामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला अनुसरून आहे आणि त्या ठिकाणी अनेक लोक समजा आज आपली इथली लोकसंख्या 3 लाखापर्यंत आहे परंतु ही 3 लाख प्लस 10 लाख लोक त्या ठिकाणी येतात. आल्यानंतर 2-3 दिवस राहिल्यानंतर
त्या ठिकाणी त्यांनी वापरलेलं पाणी, सांडपाणी, सकाळचा विधी असेल किंवा आंघोळीच्या कपडे धुण्याचं असेल, भांडे धुण्याचं असेल, हे सगळं पाणी हे शुद्ध करून हे नदीत सोडलं जात होतं. आणि ह्या शुद्धीकरणाचा प्लॅन हा अत्यंत कमी असल्यामुळं एकदम जर 10 लाख लोक आली तर हा प्लॅन चालत नाही. त्यावेळेला दादांच्या लगेच लक्षात आलं, त्या ठिकाणी मी विरोधात आलोय किंवा कशा पद्धतीने आलोय. दादांनी माझं त्या मीटिंग मध्ये कौतुक केलं आणि दादांनी म्हणले उद्याच्या उद्या आयुक्तांना आदेश दिला आणि आयुक्तांना सांगितलं या पंढरपूर नगरपालिकेमध्ये जाऊन आपण एसटीपी प्लॅनचं त्या ठिकाणी ते सगळ्या गोष्टीची पाहणी करा आणि समाधानाला जे म्हणतात त्या गोष्टी अत्यंत खरे त्या आतापर्यंत लक्षात का आले नाही आणि यामुळे अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने ताशेरे दादा देत होते आणि लगेच तात्काळ आयुक्त आले, त्याची पाहणी केली, त्याचा प्रस्ताव करून त्या निमित्तानं सरकारमध्ये घेतला गेला आणि त्यावेळच्या काळामध्ये निधी अभावी वगैरे त्यावेळेला हे घडलं नव्हतं. परंतु या पुढच्या कालावधीमध्ये जवळजवळ 130 कोटी रुपये आपण देऊ तो एसटीपीचा प्लॅन आता सध्या तोही निर्माण केला. खरं म्हणजे त्या कामाचं श्रेय हे अजितदादांच्यामुळे आणि अजितदादांच्यामुळं हे निधी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला निधी दिला की त्यावेळेला निधी देत असताना सुद्धा मी फडणवीस साहेबांनी दादांना मी ते आठवण करून दादा आपण सांगितलेला प्रकल्प आहे लगेच शिंदे साहेबांना सांगून त्याला निधी देऊन त्या पद्धतीनं या 130 कोटीची सुद्धा खरं म्हणजे असे अनेक काम आहेत. प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी दादांच्या आठवणीचा काम करत असताना अनेक आठवणी अनेक या संदर्भ या निमित्तानं होतात. एखादं काम दादांच्याकडे घेऊन गेलो आणि ते काम झालं नाही, मी आमदार झाल्यापासून असं कधीच नाही. जे जे काम त्या ठिकाणी दादांच्याकडे दिलेलं असायचं, मग कधी लिफ्ट मध्ये बसून असायचं, कधी त्या इलेव्हेटरवर असायचं, कधी त्या पोर्च मध्ये असायचं. दादांचं जरी आपण लांब उभारलो एखादा कागद जरी हातात असला आमच्या, अरे समाधानचं काय या म्हणजे असं बोलवून घेऊन मतदारसंघातलं काम करणारे कामसू माणूस हा आपल्याकडून या ठिकाणी निघून गेला. अत्यंत मनाला हृदयाला चटका बसणारी ही जी बातमी होती खरं म्हणजे की खोटी निघावी असं बऱ्याच या ठिकाणी बऱ्याच वेळेला मला वाटायचं. परंतु काळापुढं मी मला जसं म्हटलं की कुणाचंच काही चालत नाही. आज दादांना या ठिकाणी आदरांजली वाहत असताना मी या निमित्तानं मी दादांना माझ्या अवतारी परिवाराकडून आणि पंढरपूर मंगळवेढ्यातील संपूर्ण जनतेच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. दादांच्या आत्म्यास शांती लाभो आणि पवार कुटुंबच हे काय एवढंच कुटुंब दादांचं नाही, अख्खा महाराष्ट्र दादांचं कुटुंब आहे. त्यामुळं या महाराष्ट्रावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची पवार कुटुंबाने महाराष्ट्रातील सर्व जनतेला त्या ठिकाणी मी पांडुरंग चरणी आणि संत दामाजी पंत चरणी प्रार्थना करतो. या दुःखाच्या सावटामधून त्यांना निघण्याची त्या ठिकाणी सुबुद्धी मिळावी आणि या निमित्तानं मी दादांना परत एकदा भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद.